औक्षवण. सध्याच्या चंगळवादी गतिमान जीवनामध्ये अपत्यांसाठी अहोरात्र कष्ट केलेल्या वृद्धांची बऱ्याच ठिकाणी अक्षम्य उपेक्षा होते आहे. वयामुळे मागे लागलेल्या व्याधी, शारीरिक विकलांगता, नजीकच दिसू लागलेल्या मृत्यूचे भय आणि त्याबरोबरच वाट्याला आलेला एकांतवास यामुळे त्यांचे जीवन अधिकच दुस्सह होते आहे. त्यांच्या वेदनांवर आणि आजी नातवाच्या मधुर स्नेहबंधांवर प्रकाश टाकणारी ही कथा सध्याच्या काळात सुद्धा घरातील वृद्धांची आपुलकीने जीवापाड काळजी घेणाऱ्या सर्व सेवाभावी तरुणाईला समर्पित आहे. कथालेखन मुकुंदराज कुलकर्णी, अभिवाचन सौ अमिता कुलकर्णी, तंत्रसहाय्य आणि संपादन चैतन्य कुलकर्णी. औक्षवण. दुपारची वेळ. काहीतरी आदळआपट झाली आणि त्या आवाजाने माईंना जाग आली. सुरकुत्यांच्या जाळ्यात हरवलेले निस्तेज डोळे किलकिले करून त्या बाहेरचा अंदाज घेऊ लागल्या. धुक्यात वेढलेली घरं, झाडं जशी दिसावी तसं माईंना अलीकडं अंधुक अंधुक दिसू लागलं होतं. आकृत्यांवरून वस्तूंचे अंदाज बांधावे लागायचे. माईंनी पाहिलं, खिडकीतून येणारा सूर्यकिरणांचा कवडसा अजून बराच प्रखर वाटत होता. म्हणजे आज आपण लवकर उठलो म्हणायचं, त्या पुटपुटल्या. खोलीतला भिंतीवरचा तो कवडसा हा एकमेव उजळ ठिपका सोडला तर बाकी सगळीकडे अंधारच सळसळला होता. जेवलेलं ताट अजून कोणी उचलून नेलं नव्हतं. त्यावर माशा घोंगावत होत्या. पिकदाणी, जपाची माळ, अंगाऱ्याची डबी, औषधांच्या बाटल्या, अंग शेकायची रबरी पिशवी, साऱ्या वस्तू जागच्या जागी पेंगत होत्या. लाकडी जुनाट पलंग, त्यावरची उंच सखल गादी आणि जागोजागी चुरगाळलेलं मळकट बेडशीट आता माईंच्या नजरेच्या सरावाचं झालं होतं. माईंना वाटलं इथं कोपऱ्यात एक उदबत्ती अनंत काळापासून नीरवपणे जळतेय आणि तिच्यातून बाहेर पडणाऱ्या उदासतेच्या भयाण धूम्रवलयांनी अवघी खोली झाकाळून गेली आहे. त्यामध्ये आपला श्वासही गुदमरतोय. माईंची मान वेडी वाकडी हलू लागली. त्यांच्या पाठीतून एकाएकी कळा निघू लागल्या. त्यांच्या मिणमिणत्या डोळ्यात वेदनांचे आभाळ ओथंबून आले. त्यांना वाटलं या भिंती उद्ध्वस्त कराव्यात, हे छत पाडून टाकावं, ती भयाण उदबत्ती प्रकाशाच्या डोहात बुडवून टाकावी. मग बाहेरची स्वच्छ हवा नाचत नाचत आत येईल. हा जीव गुदमरून टाकणारा धूर दूर दूर वाहून जाईल. बाहेरचा झुळझुळता वारा आपल्या मुखावरून त्याचे प्रेमळ हात फिरवील आणि जादू झाल्यासारख्या आपल्या चेहऱ्यावरच्या साऱ्या सुरकुत्या निघून जातील. आपली त्वचा नितळ होईल. हातापायात पुन्हा जीवन रस खेळू लागेल आणि आपण उड्या मारत बाहेर पडू, अगदी पूर्वीसारख्या. या घरात हळदीच्या पावलाने 18व्या वर्षी आलो त्यावेळसारख्या आपण पुन्हा नवीन होऊन जाऊ. ठण ठण ठण. घड्याळात 3चे ठोके पडले. माईंची तंद्री मोडली. पडून पडून फार कंटाळा आला होता. हाताला मुंग्या आल्या होत्या. उसवल्या उशीवर एक हात ठेवून माईंनी उठण्याचा प्रयत्न केला. त्यासरशी पाठीतून एक जीवघेणी कळ आली आणि बराच वेळ अवघ्या शरीरात झिणझिणत राहिली. अगं आई ग, त्या उसासल्या, पण तशाच कष्टानं उठून बसल्या. कळकट भिंतीला टेकून बाहेरचा अदमास घेऊ लागल्या. त्यांना वाटलं आपला उसासा ऐकून कोणीतरी आत येईल, पण कुठलं काय, कुणीच आलं नाही. नाही म्हणायला एक सावली उमऱ्यावर पडून पुन्हा नाहीशी झाली. माई हताश झाल्या. अरे कुणी आहे का रे तिकडे? बराच वेळ वाट पाहून त्यांनी क्षीण आवाजात हाक मारली. त्यांचा कापरास्वर हवेत विरून गेला. उमऱ्यावरच्या सावल्या उमटत मिटत राहिल्या आणि माईंना कोणीतरी येत आहे असा उगाचच भास होत राहिला. एवढ्यात बाहेर दूर रस्त्यावरून हलगीचा आवाज आला आणि माई शहारल्या. कुठेतरी प्रेतयात्रा चालली होती. डिंग 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 डिडिंग डिंग डिंग.
डिंग 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 डिंग. हे सूर कर्कश होते आणि विखारीही होते. तसा पूर्वी अनेक वेळा माईंनी हा आवाज ऐकला होता, पण तेव्हा त्या अशा शहारत नव्हत्या. अलीकडे मात्र या खोलीत आल्यापासून त्यांना हा आवाज अगदी असह्य व्हायचा. त्यांची विलक्षण तगमग व्हायची. अंधाराच्या डोहावर त्यांच्या उसासांचे बुडबुडे उमटत राहायचे. हलगीचे स्वर कानी पडताच माईंनी विलक्षण वेगाने हात लांब केला आणि टेबलावर उदासपणे पडलेली जपाची माळ ओढून घेतली. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हळूहळू हलगीचे स्वर मंदावत गेले आणि माई थोड्याशा स्वस्थ झाल्या. हाताच्या कापऱ्या बोटातून माळ जोरात फिरत राहिली. माईंना वाटलं, खरं तर जाग आल्याबरोबरच आपण माळ घ्यायला हवी होती. जेथे नाम तिथे मी आहेच हे त्यांच्या सद्गुरूंचं वचन त्यांना आठवलं. त्यांनी सद्गुरूंच्या प्रतिमेला मनोभावे नमस्कार केला आणि एकाएकी त्यांना खोलीतल्या अंधाराची भीती वाटेनाशी झाली. त्यांचे निस्तेज डोळे वेगळ्याच आत्मविश्वासाने लकाकू लागले. त्यांना एकदम उत्साही वाटायला लागलं. तेवढ्यात खोलीत कोणीतरी आलं आणि त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. चहा घेऊन सुनबाई आल्या होत्या. माईंना वाटलं, आता हिच्याबरोबर थोड्या गप्पा माराव्या. अगं सुनबाई, आज की नाही गंमतच झाली, त्या असं सांगू लागल्या. तर सुनेनं मान उचलूनही पाहिलं नाही. तरीही त्या चिकाटीने बोलत राहिल्या. अगं, आज दुपारी 2लाच जाग आली. पडून कंटाळा आला म्हणून उठायला गेले तर पाठीतून जोरदार कळ आली. सुनेला ही गंमत ऐकण्यात कसलाच रस नव्हता आणि सहानुभूतीही नव्हती. बरं, चहा घ्या, गार होतोय, असं म्हणून ती परत जाण्यासाठी वळली सुद्धा. माई गडबडल्या. त्यांना खरं तर किती बोलायचं होतं, पण ही तर आता निघाली. आता पुन्हा रात्रीपर्यंत एकांतवास. अगं, लगेच निघालीस? दुपारी कसला तरी आवाज आला म्हणून मला जाग आली. कसली गडबड चालली आहे? त्या घाईघाईत बोलल्या. सून थोडीशी थांबली. माईंना बरं वाटलं. नसत्या कशा म्हातारीला? ती त्रासिकपणे पुटपुटली. ते माईंना अर्थातच ऐकू गेलं नाही. मग ती मोठ्यानं म्हणाली, अहो, आपल्या आज अनिकेतचा वाढदिवस आहे, त्याची तयारी चालली आहे. एवढे बोलून ती निघून सुद्धा गेली. त्यांना चुटपुट लागली. सुनेला त्यांना बरंच काही विचारायचं होतं. आता पुन्हा एकांतवास. त्या चरपडल्या. पुन्हा आठवलं की सुनेनं काहीतरी वेगळी बातमी सांगितली आहे. अनिकेतचा वाढदिवस आहे आज? आपणच विसरलो. लबाड आज 3 वर्षांचा झाला. या बातमीने त्यांना पुन्हा उत्साही वाटायला लागलं. पाठीतून निघणाऱ्या कळाकडे दुर्लक्ष करीत त्या हलकेच पलंगाखाली उतरल्या आणि भिंतीचा आधार घेत एक एक पाऊल उचलीत मोठ्या कष्टाने उमऱ्याशी येऊन बसल्या. तो एक त्यांचा विरंगुळा होता. उमऱ्याशी येऊन बसलं की पलीकडच्या दिवाणखान्यातलं अंधूक दिसायचं आणि समोरचा देवाचा कोनाडाही दिसायचा. शिवाय माणसांची ये जा चालू असायची. एकटेपणाची जाणीव थोडीशी कमी व्हायची. खोलीतल्या अंधाराचा थोडा वेळ विसर पडायचा. अनिकेत, त्या अंधाऱ्या खोलीत वेळी अवेळी येणारा, त्याबद्दल दर खेपेला आईची बोलणी खाणारा तो एकमेव लाडका पाहुणा होता. आजीच्या खोलीतलं गूढ वातावरण त्या पोराला भुरळ घालायचं. आजीच्या थरथरत्या स्पर्शातील वात्सल्य त्याला अचूक जाणवायचं. तिच्या सुरकुतल्या त्वचेवरून हात फिरवताना त्याला गंमत वाटायची. आजीकडून मिळणारे बेदाणे आणि लिमलेटच्या गोळ्या हे त्याचं खास आकर्षण होतं आणि गुपितही होतं. तरीच लबाडात सकाळपासून आला नाही, वाढदिवस आहे ना त्याचा. माई अधूदृष्टीने दिवाणखान्यात पाहू लागल्या. अनिकेतच्या आठवणी त्यांच्या मनात रिमझिमू लागल्या. एकदा अचानक अनिकेतनं विचारलं होतं, माई आजी, तुझं नाव थेल्दी आहे का गं? का रे? अगं, आई म्हणाली त्या थेल्दीच्या खोलीत कशाला जातोस? माईंच्या उरात एक विलक्षण कळ आली. पण दुसऱ्या क्षणी हसू आलं. ते बालरूप अतिशय निर्व्याजपणे आपले टपोरे डोळे रोखून आजीला प्रश्न विचारत होतं. त्या निष्पाप मनावर कोणत्याही किलमिशाची सावली देखील नव्हती. व्यवहारी जगापासून दूर अशा एका वेगळ्या विश्वात आजी नातवाचा संवाद चालायचा. तो मुळातच मोठ्या आवाजात बोलत असल्यामुळं माईंना व्यवस्थित ऐकू यायचं. शिवाय बोलताना त्याचे टपोरे डोळे, गोबरे गाल, इवलेसे हात या साऱ्यांचाच मोठा देखण्या आणि बोलक्या हालचाली व्हायच्या. त्यामुळे माईंना समजायला अडचण पडायची नाही.
तो माईंचा गुप्तहेरही होता. बाहेरच्या अनेक बातम्या अनिकेत घेऊन यायचा. 2 दिवसापूर्वीच अनिकेत खोलीत आला होता. येता क्षणीच त्याने आपल्या बोबड्या आवाजात आजीला विचारलं होतं, आजी, तुझा बलथडे कधी असतो ग? अरे वेड्या, म्हाताऱ्या माणसांचा का कोणी बलथडे करतात का? बलथडे लहान मुलांचा करतात. आई म्हणाली माझा बलथडे जवळ आला म्हणून. त्या दिवशी काय करतात ग आजी? माझ्या राजाला छान छान बुडुष्या करायचं, नवे नवे कपडे घालायचे आणि पाटावर बसून निरांजनाने औक्षवण करायचं. औक्षण म्हणजे काय ग आजी? अरे दिव्याने ओवाळण्याला औक्षवण म्हणतात. तेवढ्यात अनिकेतच्या आईला कुठून तरी हा सुगावा लागला आणि आजी नातवाची ताटातूट झाली. हे सारं माईंना आता आठवलं. बाहेरच्या हालचाली आता वाढल्या होत्या. माईंना खूप वाटलं की कोणीतरी आपल्या हाताला धरून बाहेर न्यावं, तिथे सर्व माणसांमध्ये बसवावं. मग आपण आपल्या गत आयुष्यातील आठवणी सांगून सर्वांना खूप हसवू. प्रत्येक सणासमारंभाला त्यांना असंच वाटायचं. पण कोणीच त्यांची दखल घ्यायचं नाही. 1-2दा त्यांनी म्हणून पाहिलं तर सुनेबरोबर मुलगाही म्हणाला, आई उगीच कशाला दगदग करतेस? पुन्हा पाठीतून कळा निघायला सुरुवात झाल्यावर काय करायचं? माईंनी मग तो हट्ट सोडून दिला होता. त्या आपल्या उमऱ्याशी येऊन बसायच्या. बाहेरचं रंगीबेरंगी जग काहीशा उत्सुकतेने न्याहाळत उगीच बसून राहायच्या. आवाजाचा कानोसा घ्यायच्या. बाहेर सामसूम झाल्यावर जड पावलांनी खोलीतल्या अंधारात परतायच्या. आजही तसाच प्रकार होता. माई विलक्षण व्याकुळ होऊन उमऱ्याशी बसल्या होत्या. आज त्यांच्या लाडक्या अनिकेतचा वाढदिवस होता. माईंची अधू नजर बाहेरचा वेध घेऊ लागली. असंख्य रंगीबेरंगी ठिपके दिसत होते. दिवाणखान्यात बरीच लहान मुलंही दिसत होती. आता गोंधळ वाढला होता. माईंचे कान अनिकेतच्या आवाजाचा कानोसा घेत होते. त्यांचे क्षीण डोळे अनिकेतला शोधत होते. तेवढ्यात कोणीतरी समोरून जाताना माईंनी पाहिलं. अरे इकडे ये रे बाळ. तो छोटा मुलगा जवळ गेला. अरे हातात काय आहे तुझ्या? मेणबत्त्या आहेत. त्या कशाला? अहो आजी, आज अनिकेतचा वाढदिवस आहे ना, म्हणून जेवढी वर्ष पूर्ण झाली तेवढ्या मेणबत्त्या विझवायच्या असतात. तो मुलगा लगबगीने निघूनही गेला. माईंना सारंच अनाकलनीय वाटत होतं. वाढदिवस म्हणजे केवढा शुभ प्रसंग. अशा वेळी दिवे उजळले पाहिजेत. आणि इथं सगळं वेगळंच. काय म्हणे मेणबत्त्या विझवायच्या? श्रीराम श्रीराम त्या पुटपुटल्या. बसून बसून माईंच्या पायातून कळ आली म्हणून त्यांनी मांडी बदलली. खोलीतला अंधार आता अधिकच गडद झाला होता. एव्हाना ये जा कमी झाली होती. सारी मंडळी दिवाणखान्यात जमली असावीत. माई डोळे ताणून पाहू लागल्या. लाडका अनिकेत, गोबऱ्या गालांचा, टपोऱ्या डोळ्यांचा, नव्या कपड्यात माझा बाळकृष्ण कसा छान दिसत असेल. त्याला औक्षवण करावं, आशीर्वाद द्यावेत आणि साऱ्या आनंदात आपणही सहभागी व्हावं. पण ही इच्छा पूर्ण कशी होणार? कोण आपल्याला तिकडं नेणार? तेवढ्यात कोणीतरी समोरून गेलं. अरे मला कोणीतरी बाहेर न्या रे, माई कळवळून म्हणाल्या. पण तो गृहस्थ तसाच लगबगीने निघून गेला. त्यांना फार वाईट वाटलं. त्यांच्या थरथरत्या नेत्रकडा पाणावल्या. सुरकुतल्या गालावरून अश्रू ओघळू लागले. आता काय, नेहमीसारख्याच टाळ्या वाजतील, हास्य विनोद होतील, आवाज हळूहळू मंदावत जातील आणि पुन्हा आपल्याला तसंच आपल्या सनातन अंधाराकडे परतावं लागेल. कोपऱ्यातली ती भयाण उदबत्ती पुन्हा आपल्या धूम्रवलयांनी आपल्याला वेढून टाकेल. दुःखानं त्यांचं शरीर गदगदू लागलं. मुखातलं रामाचं नाव अश्रूत भिजत राहिलं. तेवढ्यात तो नेहमीचा परिचित रेशमी स्पर्श त्यांना जाणवला आणि पाठोपाठ तो परिचित लाडीक आवाज. आजी तू का ललतेस? कोण? अनिकेत, माझ्या बाळकृष्णा, कसा काय त्या पहारातून निसटलास रे? माईंचा आवाज कातर झाला होता. त्यांच्या साश्रू डोळ्यांमध्ये त्याची गोजीरवाणी प्रतिमा मावत नव्हती. भुरूभुरू उडणारे कुरळे केस, गोरापान वर्ण, काजळ घातलेले सतेज टप्पोरे डोळे, पांढरा शुभ्र पोशाख, त्यावर सुंदर गुलाबाचं फूल. माझ्या बाळकृष्णा, म्हणून माईने अनिकेतला जवळ ओढलं. त्या मोठ्या आवेगाने त्याला कुरवाळू लागल्या. आजी आजी तू चल ना ग मला औक्षण घालायला. माईंना गहिवरून आलं. त्या काहीतरी समजूत घालणार तेवढ्यात मागून गोंधळ ऐकू आल्या. माई भांबावल्या. त्यांनी वर पाहिलं.
दिवाणखान्यातली सगळी गर्दी खोलीबाहेर जमली होती. तेवढ्यात सूनबाई कडाडल्या. बघा आपल्या लाडक्या लेकाची दळभद्री लक्षणे, सगळ्यांना चुकवून इथं कडमडलाय. माईनी चटकन अनिकेतला हातावेगळं केलं, पण तो पुन्हा लगेच त्यांच्या मांडीवर जाऊन बसला. बघा बघा आजी नातवाचं प्रेम, चल रे बाहेर, सगळे खोळामलेत तुझ्यासाठी. म्हणून आईने अनिकेतला ओढलं, पण अनिकेत काही जागचा हल्ला नाही. आम्ही नाही येणार जा, आजीला घेतल्याशिवाय माझी आजी मला औक्षवून कलनालाय, हो की नाही ग आजी. माईनं गोंधळल्यासारखं झालं. सुनेचा रागावलेला चेहरा पाहून त्या घाईघाईने म्हणाल्या, शहाणी मुलं असा हट्ट करत नाहीत राजा, जा बरं, आई बोलावतेय ना तुला. पण अनिकेतचा निर्णय ठाम होता. शेवटी अनिकेतचे बाबा म्हणाले, आहे हट्ट त्याचा तर करून घेऊ दे त्याला आजीकडून औक्षवण. तेवढ्यात जमलेल्यापैकी कोणीतरी म्हणालं, अहो अनिकेतची आई, एवढ्या त्याचा आग्रह आहे तर आजीना का बाहेर आणत नाही, पोराला फारच लळा आहे आजीचा. आम्हाला तर नको आहे, पण त्यांनाच ही दगदग सोसत नाही, सुनबाई फणकाराने म्हणाल्या. असू द्या चला, आपण सारेच मदत करू आजीना बाहेर आणायला. असा सर्वांनी दुजोरा दिल्यामुळं सुनबाईंचा नाईलाज झाला. सर्वांनी माईना हात धरून हळूहळू दिवाणखान्यात आणलं. दिवाणखाना फुलला होता. रंगीबेरंगी कपड्यातली निष्पाप मुलं भोवताली टाळ्या वाजवत फुगे उडवत होती. हसणे, खेळणे, गप्पा गोष्टी यांच्या प्रसन्न लहरी अवतीभोवती भिरभिरत होत्या. विविध रंगी विद्युत दीपाने दिवाणखान्याची इंद्रपुरी झाली होती. माईंनी डोळे मिटून घेतले. त्यांना एक वेगळेच दृश्य दिसू लागले. प्रकाशाचा एक ओघ रोरावत उसळत आपल्या अंधाऱ्या खोलीकडे वळला आहे. हा हा म्हणता आपल्या त्या जुनाट कुबट भिंती उद्ध्वस्त झाल्यात. सारा काळोख गिळून प्रकाशाचा ओघ खाली भरून वाहत आहे. आणि हे काय, आपला जुनाट लाकडी पलंग त्यावर हेलकावत कुठं चाललाय. हे घ्या. एकदम त्यांची तंद्री कोणाच्या तरी आवाजाने भंग पावली. सुनेनं त्यांच्या हातात औक्षवणाचं तबक आणून दिलं होतं. लटपटत्या पावलांनी माई पुढे झाल्या. थरथरत्या हातांनी त्यांनी आपल्या लाडक्या नातवाला औक्षवण केलं. त्यांना खरोखरीचा बालकृष्ण अनिकेतच्या रूपात दिसू लागला. आपलं वय, विकल शरीर, पाठीतल्या कळा सारं त्या पार विसरल्या आणि मग कितीतरी वेळ त्यांच्या अधू नेत्रातून आनंदाश्रू ओघळत राहिले.